हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 1 माय फर्स्ट डे वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे पहा, वर्ड्स अँड मिनिंग्स दिलेले. काय दिलेले आहेत? वर्ड्स अँड मिनिंग्स. फर्स्ट वन आहे स्कीप. स्कीप म्हणजेच काय? उड्या मारणे. स्कीप म्हणजेच काय? उड्या मारणे. मीनिंग सांगितलेलं आहे, टू मूव्ह अलॉंग क्विकली विथ अ लिटल स्टेप्स अँड जम्प. टू मूव्ह म्हणजेच काय? मूव्ह करणे म्हणजे सरकणे. क्विकली पटकन सरका. क्विकली म्हणजेच काय? थोडंसं पटकन सरका. लिटल स्टेप घेऊन आणि जम्प करा म्हणलेलं आहे. थोडंसं सरकून जम्प करायचंय, त्यालाच काय म्हणतात? स्कीप. त्यालाच काय म्हणतात? स्कीप म्हणजेच काय? थोडं पुढे सरकून उड्या मारणे. नेक्स्ट वन आहे ग्रीन. ग्रीन म्हणजे हसणे, मोठ्यानं हसणे, दात काढून हसणे, मोठी स्माइल देणे. मीनिंग सांगितलेलं आहे, टू गिव्ह अ बिग अँड वाईड स्माइल. गिव्ह म्हणजे देणे. बिग म्हणजे मोठी. वाईड म्हणजे रुंद. मोठी स्माइल देणे. काय देणे? मोठी स्माइल देणे. नेक्स्ट वन आहे हिप हिप हुर्रे. हे वर्ड कशासाठी यूज करतो? हॅपीनेस साठी यूज करतो. आनंद दाखवण्यासाठी यूज करतो. काही जिंकलात, काही कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंदी झालात तर तिथं आपण हिप हिप हुर्रे हा वर्ड यूज करतो. नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. लिसन अँड सिंग. फर्स्ट वन क्वेश्चन दिलेला आहे, लिसन टू द सॉन्ग गिवन ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 1. फर्स्ट डू ओनली द ॲक्शन्स अँड देन सिंग द सॉन्ग अलॉंग विथ द ॲक्शन्स. तर इथं टेक्स्टबुक मधलं फर्स्ट पेज ओपन करायला सांगितलेलं आहे आणि लिसन द सॉन्ग गाणं ऐकायला सांगितलेलं आहे. तर गाणं ऐकल्यानंतर ना पहिला आपल्याला फक्त ऍक्शन्स करायचे. ऍक्शन्स म्हणजे कुठल्या ऍक्शन्स? क्लॅप युअर हँड्स, स्टॅम्प युअर फीट, असे वेगवेगळे ऍक्शन्स आपल्याला इथं करायचे आहेत. त्यानंतर ना आपल्याला पुन्हा तो सॉन्ग जो आहे तो विथ ऍक्शन्स करायचा आहे. फॉर द टीचर रीड्स द पोएम सॉन्ग अलाउड. हे टीचर साठी दिलेलं आहे ग्रीन ब्रॅकेट मध्ये. टीचरने हे पोएम रीड करून दाखवायचं आहे मुलांना, सॉन्ग करून दाखवायचं आहे. दॅट आफ्टर वन स्टुडंट स्टँड फेसिंग द क्लास अँड डज द ऍक्शन्स गिवन इन द सॉन्ग. आणि एका स्टुडंटला क्लासला फेस करून उभा करायचा आहे, स्टँड अप करायचं आहे आणि या सॉन्ग मध्ये कुठले ऍक्शन सांगितलेले आहेत ते ऍक्शन्स त्या स्टुडंटला करायला तेथे सांगायचं आहे. देन अदर स्टुडंट फॉलो द एक्झाम्पल्स. मग जे क्लासमधले अदर स्टुडंट्स आहेत त्या अदर स्टुडंट्सला त्या स्टुडंटचं ऍक्शन्स फॉलो करायला सांगायचं आहे. तो स्टुडंट जसा करतो तसंच ऍक्शन्स त्या अदर स्टुडंट्सला करायला तिथे सांगायचं आहे. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे सेकंड वन, लुक ॲट द ॲक्शन्स गिवन बिलो अँड डू देम. खाली काही ॲक्शन्स दिलेले आहेत आपल्याला आणि ते आपल्याला तिथे ॲक्शन्स करून दाखवायचे आहेत. फॉर द टीचर मे ॲड अदर ॲक्शन्स लाईक सी मी मार्च, सी मी लाफ एक्सेट्रा. खालचे जे ॲक्शन्स दिलेले आहेत ते ॲक्शन्स सोडून एक्स्ट्रा अदर ॲक्शन्स आपल्याला इथं मुलांना करून दाखवायचे आहेत. लाईक एक्झाम्पल्स दिलेला आहे, सी मी मार्च, सी मी लाफ, असे अदर एक्झाम्पल्स आपल्याला एक्स्ट्रा अजून मुलांना ऍक्शन्स तिथं करून दाखवायचे आहेत. चला तर पाहूया खाली कुठले ऍक्शन्स दिलेले आहेत. सी मी क्लॅप मीन्स काय? क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे. क्लॅप म्हणजे काय? टाळ्या वाजवणे. मला टाळ्या वाजवताना पहा, म्हणजे मुलांना इथं क्लॅपिंग हे ऍक्शन्स करून दाखवायचं आहे. नेक्स्ट वन आहे सी मी बेंड. आपण सगळे याचे मीनिंग्स लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेले आहोत. फक्त मुलांना इथं ऍक्शन करायला सांगायचं आहे, तरच मुलांना हे प्रॅक्टिकली येणार आहे.
बेंड म्हणजे वाकणे, वाकून दाखवायचं आहे. पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे ना, सी मी बेंड. नेक्स्ट वन आहे सी मी सिंग, गाणं म्हणतोय मुलगा. स्टुडंट बॉय जो आहे पिक्चर मधला तो काय म्हणतोय, गाणे गातोय. सी मी सिंग. नेक्स्ट वन आहे सी मी टर्न. टर्न म्हणजेच काय, गिरकी घेणे. टर्न म्हणजेच काय, गिरकी घेणे. मी गिरकी घेतोय, मला पहा. नेक्स्ट वन आहे, हे सगळे ऍक्शन्स मुलांना करायला सांगायचे आहेत क्लासमध्ये. नेक्स्ट वन आहे सी मी वेव. वेव म्हणजेच काय, हात हलवतोय. वेव म्हणजेच काय, हात हलवणे. पहा मी हात हलवतोय. मुलांना हात हलवून दाखवायचे ऍक्शन्स मध्ये. नेक्स्ट वन आहे सी मी स्टॅम्प माय फीट. पहा मी माझे पाय काय करतोय, स्टॅम्प करतोय. स्टॅम्प म्हणजेच काय, आदळणे. पाय काय करतोय, मी आदळतोय. हे ऍक्शन्स मुलांना तिथं करून दाखवायचे आहेत. नेक्स्ट वन आहे रीड अलाउड द वर्ड्स गिवन बिलो अँड अंडरलाईन देम ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 1. इथं काही आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत. ते वर्ड्स आपल्याला टेक्स्टबुक मध्ये पाहून अंडरलाईन करायचे आहेत. काय करायचे आहेत, अंडरलाईन करायचे आहेत. For the teacher hold a flashcard or write on the blackboard and pronounce the words. The student repeat and underline each word in the textbook. तर इथं टीचर्स साठी काही ऍक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत. तर टीचर्सने काही फ्लॅश कार्ड क्रिएट करायचे आहेत, तयार करायचे आहेत, किंवा ब्लॅकबोर्डवर हे सगळे वर्ड जे दिलेले आहेत खाली ते ब्लॅकबोर्डवर लिहायला सांगितलेलं आहे आणि त्यांना प्रनाऊन्स करायला सांगितलेले आहेत. प्रनाऊन्स द वर्ड्स, रिपीटेड ते प्रनाऊन्स करून घ्यायचं आहे मुलांकडून. अँड द स्टुडंट्स रिपीट इट, आणि मुलांकडून आपण आपल्या पाठीमागं त्यांना म्हणायला लावायचे. स्टुडंट्सला आपल्या पाठीमागं म्हणायला लावायचं आहे. स्टुडंट रिपीट अँड अंडरलाईन ईच वर्ड इन द टेक्स्टबुक. आणि हे जे वर्ड्स आहेत टेक्स्टबुक मध्ये मुलांना अंडरलाईन करायला सांगायचं आहे. खाली काही वर्ड्स दिलेले आहेत, पाहून घेऊया. सी, स्कीप, स्कूल, एव्हरीवन, प्ले, वॉक, ग्रीन, बेल, रिंग, जम्प, ग्रेट, हुर्रे. नेक्स्ट वन आहे लेट अस टॉक. 4. डिस्कस विथ युअर टीचर. फॉर द टीचर, the teacher encourage the students to talk and express their ideas. तर इथं स्टुडंट्सना टीचर्स इन्करेज करायचे. टीचर्सनी काय करायचं आहे, स्टुडंट्सना इन्करेज करायचं आहे आणि त्यांना बोलायला शिकवायचे. बोलायला शिकवायचे आणि त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहेत, त्यांचे आयडियाज आहेत ते एक्सप्रेस करायला सांगायचे. आपल्या समोर त्यांना व्यक्त करायला सांगायचे आहेत. काही खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर ते आपण स्टुडंट्सला विचारायचे आहेत. त्यातून मुलांना काहीही मुलं सांगू द्या आन्सर्स, त्यांना सांगता यायला पाहिजे, एक्सप्रेस करता यायला पाहिजे त्यांचे आयडियाज. तरच मुलं बोलायला शिकतील. दे विल टॉक विथ अस. फर्स्ट वन आहे हाऊ डू यू कम टू स्कूल एव्हरी डे. तुम्ही दररोज स्कूलला कसे येता, तुम्ही दररोज शाळेला कसे येता, हे क्वेश्चन्स मुलांना विचारायचं आहे. तर मुलं काय देतील आन्सर्स, काही देऊ शकतील. आपण त्यांना एक्झाम्पल सांगायचं, आन्सर्स कसं द्यायचं, तर मुलं आपलं पाहून तिथं सांगतील आन्सर. लाईक आय गो टू स्कूल बाय बस, आय गो टू स्कूल बाय वॉक, आय गो टू स्कूल बाय सायकल. अशी काहीही आन्सर्स मुलांना सांगायला लावायचे, तरच मुलं आपल्याला त्यांच्या आयडियाज एक्सप्रेस करू शकतील. नेक्स्ट वन आहे सेकंड वन क्वेश्चन आहे विथ होम डू यू कम टू स्कूल टुडे. तुम्ही आज शाळेला कोणासोबत आलेला आहात, तुम्ही आज शाळेला कोणासोबत आलेला आहात. तर मुलं काही स्टुडंट्स काहीही आन्सर देतील. लाईक आय केम विथ माय फादर, आय केम विथ माय मदर, आय केम विथ माय अंकल, आय केम विथ माय आंटी, आय केम विथ माय ब्रदर सिस्टर. तर अशा प्रकारे स्टुडंट्स कडून आन्सर्स एक्सप्रेस करून घेता येईल. नेक्स्ट वन आहे व्हॉट गेम्स डू यू प्ले इन द इव्हनिंग. व्हॉट गेम्स डू यू प्ले इन द इव्हनिंग. तुम्ही संध्याकाळी कोणते गेम्स खेळता, तुम्ही संध्याकाळी कोणकोणते गेम्स खेळता. तर स्टुडंट्स आन्सर सांगतील
I play hide and seek. I play skipping, freeze tag, red light, green light, etc. etc. in the evening. कुठलाही तुम्ही आन्सर्स तिथं मुलांकडून स्टुडंट्स कडून घेऊ शकता. फोर्थ वन आहे विथ whom do you play. विथ whom do you play. तुम्ही कोणासोबत खेळता. तुम्ही कोणासोबत खेळता. स्टुडंट्स रिप्लाय देतील, आन्सर देतील आय प्ले विथ माय फ्रेंड्स किंवा आय प्ले विथ माय ब्रदर और आय प्ले विथ माय सिस्टर. असे काहीही आन्सर्स स्टुडंट्स आपल्याला रिप्लाय मध्ये देऊ शकतील. फिफ्थ वन आहे लुक ॲट द पिक्चर अँड से व्हॉट द चिल्ड्रन्स आर डुईंग. पिक्चर्स पहा आणि चिल्ड्रन्स काय करत आहेत ते सांगा म्हटलेलं आहे. फॉर द टीचर आस्क द स्टुडंट क्वेश्चन्स अबाउट द पिक्चर्स. तर इथं टीचर्स त्यांना क्वेश्चन्स विचारायला सांगितलेले आहेत स्टुडंट्सला. पिक्चर पाहून मुलांना तिथं आन्सर स्टुडंट्सना तिथं आन्सर सांगायचं आहे. तर फर्स्ट पिक्चर आहे. पिक्चरच्या खाली आपल्याला नेम सुद्धा दिलेला आहे यश. त्या चाइल्डचं नाव आहे यश. तर त्याच्या रिलेटेड आपल्याला इथं क्वेश्चन विचारायचं आहे स्टुडंट्सला. तर क्वेश्चन काय येईल. व्हॉट इज यश डुईंग. व्हॉट इज यश डुईंग. तर स्टुडंट्स आन्सर देतील यश इज प्लेइंग जम्पिंग रोप. यश इज प्लेइंग जम्पिंग रोप किंवा स्किपिंग पण यूज करू शकतो आपण. काय यूज करू शकतो. स्किपिंग पण यूज करू शकतो. दोरीच्या उड्याला जम्पिंग रोप किंवा स्किपिंग पण यूज केलं जातं. तर आन्सर काय येईल यश इज प्लेइंग जम्पिंग रोप और यश इज प्लेइंग स्किपिंग. यश इज प्लेइंग स्किपिंग. नेक्स्ट पिक्चर आहे व्हॉट इज फरहान डुईंग. व्हॉट इज फरहान डुईंग. तर फरहान काय करतोय. डोंगर चढतोय. काय करतोय. डोंगर चढतोय. फरहान क्लाइम्बिंग द माउंटेन्स. फरहान क्लाइम्बिंग द माउंटेन्स. तर आन्सर काय येईल फरहान इज क्लाइम्बिंग द माउंटन. नेक्स्ट पिक्चर आहे व्हॉट इज टीना डुईंग. व्हॉट इज टीना डुईंग. टीना काय करते. टीना इज क्लॅपिंग विथ हर हँड्स. टीना इज क्लॅपिंग विथ हर हँड्स. नेक्स्ट वन पिक्चर आहे व्हॉट इज जॉन डुईंग. नेक्स्ट वन पिक्चर आहे व्हॉट इज जॉन डुईंग. तर आन्सर इज जॉन इज पेंटिंग अ पिक्चर. जॉन इज पेंटिंग अ पिक्चर. तर अशा प्रकारे युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.1 माय फर्स्ट डे वर्कबुक सोल्युशन आपण इथं पाहिलेलं आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.